प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रजागटाचे प्रमुख प्रदीप धंगणे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक जाहीर मुलाखत घेणार आहोत. तर या निवडणुकीमध्ये प्रजागटाची भूमिका काय राहणार आहे आणि एकंदरीत या निवडणुकीकडे प्रजागट कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो या संदर्भात आपण प्रदीप धंगणे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वारं वाहते. यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणूक. या निवडणुका महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण विधानसभेला जे एक हाती यश महायुतीने मिळवलं तसंच एक हाती यश त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचं. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त महायुतीचंच वर्चस्व असेल या दिशेनं सध्या सरकारची एक बांधणी चालू आहे. आणि याच अनुषंगानं मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांचं मतदारसंघ पुनर्रचना ही नव्याने होते. खरं तर ही पुनर्रचना राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जाते आणि एकंदरीत राज्य निवडणूक आयोग हा राज्य सरकारच्या आदेशानं काम करत असतो. त्यामुळं विरोधकांचा एकंदरीत प्रत्यक्ष किंवा प्रतिश्रुता असा एक आरोप आहे की जी मतदारसंघ पुनर्रचना होते स्थानिक स्वराज्य संस्थांची ती महायुतीला अनुकूल होते. यावर तुमचं मत काय? मुळात बघितलं ना, तुम्ही म्हणला सरकार पूर्णपणे निवडणूक विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं आहे सरकारने. हे वाक्यच ऐकायला चुकीचं वाटतंय ऍक्च्युली, की सरकारनं झोकून दिलं पाहिजे कुठं जनसेवेमध्ये झोकून दिलं पाहिजे, ना की त्यांनी निवडणुका वगैरे ह्यात लक्ष घातलं पाहिजे. माझं तर मत असं, जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होईल त्यांनी पक्षात अजिबात लक्ष त्यांनी घातलं नाही पाहिजे. कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ देत, कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान होऊ देत. जर तुम्ही राजकारणाकडे बघत असाल तर तुम्ही देशाला काय किंवा राज्याला काय किंवा गावाला काय, तालुक्याला काय, जिल्ह्याला काय, काही नाही देणार. कसा नाही देणार? तुम्ही जर निवडणुका आल्यानंतरच निवडणुकीच्या दृष्टीनं तुम्ही काम करत असाल तर त्याचा उपयोग नाही. कायम तुमच्या डोक्यात जनसेवा पाहिजे आणि बाकी मग लोक येतील ना तुमच्या मागं, हरकत नाही. पण सरकार निवडणुकीची तयारी करतोय ना, जिथं चुकतंय काहीतरी आणि ह्यांनी जनसेवेची तयारी केली पाहिजे. निवडणुका तुम्ही जिंकाल, आमच्या शुभेच्छा आहेत त्याला, आमचं काही अडचण नाही. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि निपक्षपातीपणे लोकांची सेवा केली पाहिजे. पहिली गोष्ट सरकारनं ही सरकारकडून जनतेची माफक अपेक्षा आहे. कुठल्याही सरकारी होऊ देत, त्या सरकारबद्दलच मी बोलत नाही, पण कायम पिढ्यानपिढ्या आपल्याकडे हेच चालू असलेलं दिसतं की पंतप्रधान होऊ देत नाही तर मुख्यमंत्री होऊ देत नाही तर कोण सभापती होऊ देत नाही तर काही होऊ देत. ते चालले ह्या राज्याच्या प्रचाराला, त्या राज्याच्या प्रचाराला. ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रात ह्या गावात निवडणूक आहे, त्या जिल्ह्यात काय निवडणूक आहे, चालू तिकडं. हे ह्यांचं काम नसलं पाहिजे आणि त्यांनी जनसेवेकडेच 12 महिने 24 तास बघितलं पाहिजे जनसेवा म्हणून. जर तुम्ही प्रचार यंत्रणेत तुम्ही जर सहभागी होत असाल तर तुम्ही राज्यवाऱ्यावर करता असं होत नाही का? आता नुकतीच मालेगावची निवडणूक झाली. आता पत्रकारांनीच सांगितलं, तुम्हाला पत्रकारांनी सगळ्यांनी सांगितलं की अजितदादा तिथे 10 दिवस ठाण मांडून होते. मग राज्याकडे कोण बघणार? सरळ मुद्दा आहे, राज्याकडे कोण बघणार? म्हणजे ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नाहीत झाल्या पाहिजे. जनतेच्या सेवेपेक्षा सत्ताकारण हेच एकंदरीत अर्थकारण हे जास्त महत्वाचं. कारण ज्या पद्धतीनं आता सध्या ज्या पद्धतीनं मोठमोठ्या महाविकास आघाडीतून मोठमोठे राजकीय नेते ज्यांनी महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली तेच नेते मोठ्या संख्येने आज महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. कोण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते, कोण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करते, कोण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करते. यावर कुठेतरी जी लोक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्नांसाठी लढणार अशी अपेक्षा होती, तीच खरं तर जनतेच्या प्रश्नांपासून पलीकडे जाताना दिसत आहेत. म्हणजे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी काही देणं गेलं नाही. केवळ आपली राजकीय सत्ता, आपलं संस्थात्मक राजकारण वाचावं हा एक उद्देश त्यांच्यातून दिसून येतो. 100% तसंच वाटतंय. तळमळीनं काम करणारी लोक खूप कमी दिसत आहेत माझ्या मते तरी.
तर मग काम केलं पाहिजे. म्हणजे अजितदादांनी कामं केली नाहीत असं मी म्हणणार नाही. अजितदादांनी एक आदर्श त्यांच्या कामाचा एक तिथं बारामतीत करून ठेवलाय, त्याच्याबद्दल दुमत नाही, ते कधी आम्हाला मान्य आहे. पण एखाद्या निवडणुकीसाठी जर आपण एक उपमुख्यमंत्री मोठा नेता तिथं जर थांबत असेल, म्हणजे ते एकटेच थांबतात असा विषय नाही, सगळेच थांबतात, सगळ्या पक्षाचे थांबतात. पण ते जर तिथं थांबत असतील तर ह्यातनं बोध काय घ्यायचं जनतेनं बोध खरं घेतला पाहिजे निवडणुकीच्या वेळी, पण जनता घेत नाही. माझं फलटण तालुक्यातील जनतेला नम्रपूर्वक आवाहन आहे, फलटण तालुक्यात बघा, आजही बघा काय विकास आहे, सगळ्यांना सत्ता देऊन बघितली, बघा काय विकास आहे मला सांगा. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी आता एक उलट जसं आमदार विधानसभेच्या वेळी आता फलटणचा आमदार बदलायचा आहे, प्रत्येक पत्रकारांनी जवळपास गावागावात जाऊन लोकांची मतं घेतली होती, तसं आता इथं सगळीकडे जाऊन गावागावात बघितलं पाहिजे लोकांच्याकडे की खरंच विकास झालाय का, तुम्ही ह्या विकासाबद्दल समाधानी आहेत का. सगळ्यांना सत्ता दिली, कुणाची कमी काळ झाली असेल, कुणाची जास्त काळ झाली असेल, पण विकास काय, विकास कशाला म्हणायचं, जेव्हा आपल्या तालुक्यातला नागरिक मतदार जनता त्याच्या चेहऱ्यावरती समाधान असेल, आनंदाचं हसू असेल, त्यावेळी म्हणायचं तो विकास झाला तिथं. नाही, सध्याच्या काळात विकासाची कल्पना म्हणजे मोठमोठे रस्ते, ब्रिज, नाही त्याच्या नागरिक ज्यावेळी समाधानी होतो, हे नुसते रस्ते ब्रिज हे सुद्धा उपयोगाचं नाही. तिथं एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर त्या नागरिकाचं काम गेल्यानंतर किती वेळात होतं का, त्याला किती दिवस हेलपाटे मारायला लागतात, हे बघितलं पाहिजे. हे आम्ही बघतो रोज, पण आणि आम्हाला जेवढं शक्य होतं आम्ही तेवढं फास्ट मध्ये वेगात जलद गतीनं त्या नागरिकाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न आमचा राहतो. आणि जेवढा आम्हाला सार्वजनिकी करता येईल तो विषय तेवढा सार्वजनिकी करतो आम्ही. सध्याचे जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा प्रस्थापित जे नेते मंडळी असतील त्यांच्याकडून कुठेतरी सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का तुम्हाला वाटते. आणि एकंदरीत सध्याचं राजकारण हे निवडणूक केंद्रित राजकारण झाले, निवडणुकांचा अतिरेक पाहायला मिळतोय आपल्याला. आणि सर्व सरकारच्या पॉलिसी असतील, सरकारचे सर्व निर्णय असतील, हे निवडणुकीच्या अनुषंगानं त्याकडे बघितले जाते. यामुळं कुठेतरी आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे किंवा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाकडे एक निवडणूक म्हणूनच किंवा सत्ताकारण म्हणूनच पाहतोय. यामुळे कुठेतरी आता तुम्ही बघा आपल्या तालुक्यातच आता हे स्मार्ट मीटरचा विषय आता नुकताच निघालाय, किती लोक त्रस्त आहेत, भयंकर त्रस्त आहेत लोक, विनाकारण नाहक लोकांना. आता बघितलं ना, एक जण येऊन गेले, 5,500 रुपये बिल होतं त्यांचं, त्यांना येत होतं 500 रुपये बिल, आता 5,500 रुपये त्यांना भरायला सांगितले. बोला काय करायचं मग, कुठे आपलं सरकार, कुठे आपले लोकप्रतिनिधी, कोण आवाज उठवतो याच्यावर, कोणी विधानसभेत हा मुद्दा मांडला, विधानसभेमध्ये हा मुद्दा आला नाही, म्हणजे ज्या प्रकर्षानं तो मुद्दा आला नाही विधानसभेच्या अजेंड्यावरती, त्याबद्दल तो आला नाही. तर स्थानिक पातळीवरती छोट्या मोठ्या गटांच्या माध्यमातून एक आवाज उठवला जातोय, परंतु त्याला मुख्य प्रवाहातील मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल यामध्ये ते स्थान मिळत नाही. बरोबर, असं होते. असे छोटे मोठे लोकांना दैनंदिन रोजचे भेडसावणारे प्रश्न अनेक आहेत. साधं रेशनिंग कार्ड विभक्त करायचं म्हटलं ना तर इथं रेग्युलर प्रोसेसनं बघा, एखादी प्रोसेस खूप वेळ जातो, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण नागरिकांना हा त्रास का होतो ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि बघितल्या पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनावर वचक पाहिजे. सध्याचं ज्यापासून महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे. परंतु आता निवडणुका होत आहेत, म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये निवडणुका होण्याचं चिन्ह म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य महायुती सरकारला राज्यामध्ये लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार आहे. एकतर मतदारसंघ पुनर्रचना महायुती सरकारनं सुरू केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात. या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे खरंच निवडणुका विरोधी पक्षांसाठी सोप्या राहतील का. आता तसं बघितलं तर मला तर ह्याच्याबद्दल थोडी शंकाच येते बरं का, कारण आपल्या इथं बघितलं आता एक आमचा सासवड गण आहे हिंगणगाव जिल्हा परिषद गटमध्ये, नव्यानं तो उदयास आलाय सासवड गण म्हणून. तर त्याच्यामध्ये जो इकडचा भाग आहे तातवडा
आता हा किती लांबचा पल्ला आहे. तातोडा, मानेवाडी, पिराची वाडी, तातोडा असेल, जरगबाईची वाडी असेल, मानेवाडी आहे, पिराची वाडी आहे, ही गावं इकडे आणून जोडले. काय संदर्भ, कसा लावला संदर्भ, कोण आहे ती जोडणारी व्यक्ती त्याला? म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये आपण भौगोलिक सलगता हा कुठल्या ह्याच्यावरती देश ठरवला, कसा नियम ठरवला येतो ते बघितलं. काय बघितलं, मग कसं केलं हे? प्रत्येक वेळी तुम्हाला हस्तक्षेप घे आणि तिथं ठेवायचं एक ऑप्शन. कोणाला काय याच्याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्यानं हस्तक्षेप नोंदवावा. म्हणजे आधी चुकीचं करा, मग चुकीचं करता कशाला? चुकीचं आपणच करायचं, हस्तक्षेप परत नोंदवायला लावायचा. तिथं परत बसलेला माणूस पुढचा निकाल द्यायला ते व्यवस्थित देणार आहे का? आज मला सांगा, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, आज या मोठ्या लोकांना न्याय मिळत नाही, अजून न्याय मिळालेला नाही. किती वर्ष झाली? 3-4 वर्षाचा कालावधी होत आलेला. मग आता मला सांगा की सामान्य माणसाला कधी न्याय मिळणार? खरंच मतदार, ज्या मतदाराला वाटत होतं की नाही माझं सासवडगावात मतदान पाहिजे, तो मतदार आज विखुरले, तो वंचित राहिला त्यापासून. त्याचं मतदान दुसरीकडे कुठतरी गेलेलं आहे. मग ते मतदार सुद्धा, फलटण तालुक्यातील मतदार जनता सुद्धा ह्या गोष्टीवरती निराश आहे की आमचं मतदान आम्हाला सासवड गावात करायचं होतं तर ते आम्हाला करता येणार नाही. ह्याचा फटका निश्चित इतर सत्ताधाऱ्यांना बसेल 100%. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नावरती लढल्या जातात. तुमच्या माध्यमातून जनतेचे जे स्थानिक प्रश्न असतील ते सातत्याने त्याच्यावर आवाज उठवला जातो त्या प्रश्नांसाठी, म्हणजे त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो, या निवडणुकीत प्रशासनाची भूमिका नक्की काय राहणार आहे? आमची भूमिका मी मागेही सांगितलं बरं का, आमची भूमिका ही, आमची आता उमेदवार चाचपणी सुरू आहे, काही झालेली, काही सुरू आहे. म्हणजे आम्ही असे नाही की आता आम्ही पूर्ण तयारी करू नये. स्वबळावरती जर आपल्याला लढायला लागलं, स्वबळावरती आता आम्ही स्वबळाच्या भूमिकेनं चाललोय. पण जर ह्याच्या व्यतिरिक्तही जर कोणत्या पक्षाकडे अजेंडा जर फलटण तालुक्यातील जनतेसाठी चांगला दिसला, आम्हाला त्यांच्याकडे चांगलं जनसेवेचं मॉडेल दिसलं, तिथं जनतेचा विकास होत असेल आणि त्यांनी पाठिंबा मागू नाही मागू, आम्ही पाठिंबा देऊ नाही देऊ, सशर्त देऊ, बिनशर्त देऊ, कसाही देऊ, फलटण तालुक्याचं जनहित हे प्रजा गटासाठी आमच्यासाठी 100% बांधील असणार आहे. ही आमची या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बघण्याची भूमिका आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हिताला जो प्राधान्य देईल त्या पक्षाबरोबर किंवा त्या आघाडीबरोबर तुम्ही युती किंवा आघाडी करू शकता. हो, 100%. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी असेल किंवा पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून तुम्ही मैदानात येणार आहात. सगळ्या गोष्टी आता हे बघा, योग्य वेळी योग्य गोष्टी सगळ्या करणार आहे आम्ही. म्हणजे जे काय आपल्याला करणं अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी आपण तिथं पटलावरती आणल्या पाहिजेत आणि जनतेच्या विकासासाठी त्या आवश्यक सुद्धा असतात. त्यावेळी ते बदल बी केले पाहिजेत. जर जनतेची मागणी असेल तर खरंच आपण लढलं पाहिजे आणि जनतेची मागणी नसेल तर लादण्यात काय अर्थ नाही. म्हणजे त्याला जनतेचाही एक हे लागतो, सपोर्ट लागतो, जनतेची मागणी लागते की बाबा नाही प्रदीप जनजनींनी उभं राहिलं पाहिजे, कुठेतरी मागणी लागते, त्यावेळी उभं राहण्यात मजा असते. नाही तर निवडणुका लढण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला सांगतो 100% असं हे बघा, आमची कामं, लोकांची जी कामं असतात ती होत असतात. इथं लोक जे समस्या घेऊन येतात आम्ही ती सोडवत असतो, त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतो. त्यामुळे तिथं काय आमचं काय कुठं लढत नाही. त्यामुळे निवडणूक लढू नाही लढू, पण मी लढू नाही लढू, पण आमचा प्रजागट 100% मागचे जसं तुम्ही इतिहास बघताय, मागचा भूतकाळ बघताय, विधानसभेपासून आम्ही फुल एकदम खासदारकीपासून तसं बघितलं तर चांगल्या रेंजमध्ये आहे आणि जो निर्णय घेतोय आम्हाला त्याच्याबद्दल लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही तीच भूमिका घेतो जी जनतेला मान्य असते आणि जनतेच्या हिताची भूमिका असते. त्यामुळे आमचा जी भूमिका असते ती 100% फलटण तालुक्याच्या हिताचीच असणार. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक टॅगलाईन दिली होती, आमदार बदलायचा. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तुमची नवीन कुठली टॅगलाईन असणार आहे का? आमची टॅगलाईन आता तुम्हाला सांगतो मी, अजून मी डिसाईड केलेलं नाही, पण हे बघा आमचं आत्ताच थोडक्यात सांगितलंय, ज्याच्याकडे जनविकासाचा अजेंडा
त्याला प्रजा गटाचा पाठिंबा. सशर्त नाही तर बिनशर्त पाठिंबा, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. ही एक टॅगलाईन आमची आहे. जनसेवेचं तुमच्याकडे कोणाकडे काय मॉडेल दिसतंय का? प्रत्येकाला सत्ता पाहिजे, प्रत्येकाला खुर्च्या पाहिजेत, प्रत्येकाला सभापतीपद पाहिजे पंचायत समितीचं, कोणाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पाहिजे, कोणाला नगरपालिका पाहिजे. हे आता लोक आता हुशार झालेले आहेत. लोकांना आता तेवढं चांगलं समजतंय आणि ते आरसा दाखवण्याचं काम आम्ही 100% करणार लोकांना, की लोकांना सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय हे लक्षात आलं पाहिजे. सध्याचा महाराष्ट्रातील राजकीय चित्र जर पाहायला गेलं तर सध्याचे विरोधक हे पूर्णपणे कमकुवत दिसत आहेत. परंतु तुमच्या प्रजा गट असेल किंवा इतर छोटे मोठे जे राजकीय दबाव गट आहेत ते सातत्याने सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी. परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नांची म्हणावीशी दखल त्या सरकारकडून घेतली जात नाही किंवा आंदोलन हे वेगवेगळीकडे डायव्हर्ट केलं जातं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, 100% तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे सरकारनं लोकांच्या त्यांच्या अडचणी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी तर सरकार म्हणून तिथं बसवलेलं आहे लोकांनी, आणि त्यांच्याच प्रश्न समस्या सुटत नाही. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्याच्यावर काय बोलायचं आणखी मला सांगा. आणि ते दिसतंच आपल्याला. रोज टीव्हीला बघितलं की रोज एका मंत्र्याचा घोटाळा असतो, कोणाचा आमदाराचा घोटाळा असतो, सत्ताधारी आणि विरोधकांचं काय कुठं छोटं मोठं निघतच असतं, पण जास्त करून सत्ताधाऱ्यांचं निघतंय. आता आपण बघतोय रोज टीव्हीमध्ये बातम्यामध्ये. तर ह्या गोष्टी खरं तर सत्ताधारी पक्ष असतो तो जबाबदार असतो, जबाबदारी असते त्यांच्याकडं निवडून आल्यामुळं. तर त्यांनी त्या जबाबदारीनं, नम्रतेनं आणि जनतेच्या पूर्णपणे त्यांच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे राजकीय प्रतिनिधींकडून जे अपेक्षा असते वर्तनाची ते वर्तन त्याच्याकडे होताना दिसत नाही. 100% 12 महिने 24 तास ते सेवेत दिसले पाहिजे, ते दिसत नाही. ते जबाबदारी आहे. तुमच्यावर डोक्यावर जे मंत्रीपद ठेवलं ते काटेरी मुकुट आहे, ती जबाबदारी आहे. आज मी हे कार्यालय उघडले, माझ्या डोक्यावर जणू काय हे काटेरी मुकुट आहे एक प्रकारचा. कार्यालय शोभायला असं शोभवून घ्यायला बरं वाटतं, पण माणूस आल्यानंतर त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करावा लागतो आणि त्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये सोल्युशन द्यावं लागतं, समाधानकारक त्याला दिलासा द्यावा लागतो. तर या कार्यालयाचा अर्थ राहतो, नाही तर उपयोग नाही काय. पण आता लोकांनी आता हे महत्वाचं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. लोकांनी निर्णय त्यांच्याकडे एकाच वेळी येतो 5 वर्षातून. आणि महत्वाचं म्हणजे लोकांच्यावर सुद्धा आता तुम्ही जे सांगितलं जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था 17 वर्षांना होतात. आता जवळपास तुम्हाला सांगतो फेब्रुवारी 2017ला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली. फेब्रुवारी 2017. आज बघा आता तुम्ही जवळपास 3.5-4 वर्ष होत आली, निवडणुका नाही. आज तशी 8-8.5 वर्ष झाली, 8.5-9 वर्ष झाली. म्हणजे आज 3.5-4 वर्ष झाली, निवडणूक नाहीत, उमेदवार निवडलेले नाहीत. काम कसं करणार? मग हा कोणाचा दोष आहे? हा मतदारांचा दोष आहे. मतदारांचा दोष आहे का? हे नुकसान कोणाचं झालं? मतदारांचं झालं. तर ह्याकडे सुद्धा बघितलं. आणि मतदारांनी, जनतेनं, फलटण तालुक्यातील जनतेला माझं अजून एक आव्हान आहे की त्यांना मतदानापासून वंचित ठेवले. जवळपास एक निवडणुकीची टर्म याच्यामध्ये वायाला गेलेली आहे. लोकांचा एक मतदानाचा अधिकार वायाला गेलेला आहे. लोकांनी कसा वाचपा काढायचा, कुणाचं बाजूला द्यायचं, कुणाच्या बाजूला नाही द्यायचं, विकास कुठे आहे, जनसेवा कुठे आहे, कोण करताना दिसतंय हे बघितलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. मतदारसंघांची केलेली पुनर्रचना आणि त्यात केलेले वेगवेगळे बदल. आणि दुसरी गोष्ट 3.5-4 वर्ष म्हणजे जवळपास एक टर्म एका निवडणुकीपासून, एका मतदानाच्या अधिकारापासून मतदाराला वंचित राहावं लागले ह्या 2 गोष्टींचा. आणि इतर विकास तर आपण बघतोय कुठं दूरपर्यंत दिसत नाही. आमदार बी बदलून झालं, सगळं झालंय, सगळं केलंय आपण, लोकांनीच केलं ते. आता कुठं दिसतंय? काय दिसलं पाहिजे ना, बदल दिसला पाहिजे ना. बदल लगेच होणार नाही जादूची छडी फिरवलं तर की, पण त्या बदलाकडे, विकासाकडे पडलेलं पहिलं पाऊल दिसलं पाहिजे. जसं पाऊलच आलं की पंढरीची वाट, म्हणजे लगेच ज्यावेळी पालखी सुरू होते लगेच पंढरपूरला पोहोचत नाही, पण निदान पहिलं पाऊल तिथलं पडतं की सुरुवात होते यात्रेची, त्या वारीची.
हे झालं पाहिजे, विकासाचं पाऊल पडलं पाहिजे. ते पडताना कुठं नीट दिसत नाही, ठामपणे दिसत नाही. ही शोकांतिक आहे. लोकांसाठी इथं प्रश्न मांडणारं, प्रश्नावर आवाज उठवणारं कुणी दिसत नाही. हे तुम्ही बघताय. आणि असेल तर कुणी तुमच्या माध्यमातून सांगा, आमच्या ज्ञानात भर पडेल, लोकांच्या ज्ञानात भर पडेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळं प्रशासनावरती एकंदरीत यंत्रणेचा भार पडलेला आहे. आणि एकंदरीत प्रशासनावरती भार पडल्यामुळं प्रशासनाकडून लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मनावाचं प्राधान्य दिलं जात नाही. जे लोकसेवक, ज्याला जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, जे सर्वसामान्य लोक या लोकप्रतिनिधींकडे जाऊन चांगल्या पद्धतीनं समस्या सोडवण्याचा एक प्रयत्न होत होता. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळं प्रशासनाचं महत्व हे खरं ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे. आणि त्यामुळे कुठंतरी असं वाटतंय की निर्णय प्रक्रिया लांबते, लोकांच्या ज्या समस्या वेळेत दूर व्हायला पाहिजेत त्या कुठेतरी लांबल्या जातात. बरोबर. करप्शन असेल किंवा बाकी इतर गोष्टींचे दुष्परिणाम यामुळे वाढलेले आहेत का? म्हणजे प्रशासनाचा अतिकेंद्रीकरण, म्हणजे त्यामुळे प्रशासन कुठेतरी निगरपिट्ट होताना दिसतंय का? अधिकारांचं एकंदरीत केंद्रीकरण झाल्यामुळं या उमेदवार निवडून का देतात? ही प्रोसेस काय आहे लोकशाहीमध्ये? का तर प्रशासनावर वचक राहावा, प्रशासनावरती नियंत्रण राहावं. मग मुख्यमंत्री पदाची निवडणूक, विधानसभेची निवडणूक का नाही 4-5 वर्ष ठेवली प्रलंबित? ठेवायला पाहिजे होती. जसे आमच्या गावातल्या निवडणुका होत नाहीत, तालुक्यातल्या होत नाहीत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होत नाहीत, नगरपालिकेच्या होत नाहीत, महानगरपालिकेच्या होत नाहीत. मग तसं विधानसभेची निवडणूक ठेवायला काय हरकत नव्हती, लोकसभेची निवडणुकीची ठेवायला काय हरकत नव्हती. एकदा ठेवायला पाहिजे तशा, आणि बघितलं पाहिजे काय होते. म्हणजे किती मोठा विस्कळीतपणा आहे. पण खाली ग्राउंड लेवलला हा विस्कळीतपणा असल्यामुळे वरती लक्षात येत नाही. परंतु लोकांनी हुशार झालं पाहिजे, लोकांनी जागरूक झालं पाहिजे की हा सगळा तोटा आपल्याला घेऊन पडणार आहे, ह्याचा सगळा भार आपल्यालाच उचलायचा आहे. हे 100%. आज तुम्ही बघताय लाडक्या बहिणींचं ते कुठे अजून निघतंय, ह्याला पैसे बोगस गेले, त्याला पैसे बोगस गेले, पैसे द्यायला नाहीत, मंत्रीच सांगत असतात. आम्हाला आमचा निधी तिकडे लाडक्या बहिणीकडे वळवला. आणि म्हणजे स्मार्ट मीटरचं जे बिल आता बिलाचं भूत वाढले, की बिल कुठं वळवताय तुम्ही? लाडक्या बहिणीकडे तर वळवत नाही ना, माझा आरोप आहे. स्मार्ट मीटरचं ही एवढी बिलं येत आहेत वाढीव, सगळ्या महाराष्ट्रात गाड्या पसरायला लागल्या. जी बिलं 400-500 येत होती तिथं तुम्ही 5-5 हजार बिलं द्यायला लागला. ही बिलं कुठं वळवताय तुम्ही? तिकडे कधी बघणार आहे? हा मुद्दा का नाही येत, तिथे का नाही लक्ष देत? तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था जर लढायचे असतील, मतदार जनतेला मी सांगतो, जर हे बघा उमेदवार उभे राहतील त्यांना तुम्ही एक प्रश्न विचारायला पाहिजे, आमच्या मीटरचं काय, आमच्या स्मार्ट मीटरचं काय? आम्हाला डीपी लवकर मिळत नाही, डीपी जळले तर मिळत नाही, डीपी चोरीला जातात, एकही डीपी सापडत नाही. आमच्या प्रश्नांचं काय? असे हजारो प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, ती विचारा. फलटणला आलं तर आम्हाला बसायला ग्राउंड नाही, बगीचा नाही, गार्डन नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, मोटारीची व्यवस्था नाही. अजून किती प्रश्न? हे स्थानिक छोटे छोटेच प्रश्न आहेत. रस्ते नीट नाहीत, सगळीकडे गेलं तर 2 डोळे बुडते अशी. पण हेच मुद्दे, माझं स्वतःचं निरीक्षण आहे की हेच मुद्दे निवडणुकीतून गायब होतात. आणि लोकांनी ज्यावेळी हे बघा उमेदवार ज्यावेळी मतदान पत्रिका घेऊन येतो आपल्याकडं, त्यावेळी त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही जर तो सिनियर म्हणजे निवडणुका लढलेला असेल, अनुभवी असेल तर निवडणूक लढलेला असतो. मग त्यांनी काय केलं याच्याबद्दल काय आवाज उठवला, त्यांना मतदान आपण का द्यायचं? म्हणजे नुसतं रस्ते, ब्रिज किंवा आणखीन काय पाणी वगैरे हा विषय झाला म्हणून कोण ते सत्ताधारी असेल ना ते विरोधी असेल, कोणाला मतदान का करायचं? आता ज्याच्याकडे जनसेवेचा, जनविकासाचा, जनहिताचा अजेंडा दिसेल नागरिकांनी, मतदारांनी फलटण तालुक्यातल्या, त्यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सध्या राज्यामध्ये विरोधकांच्या दृष्टीनं एक महत्वाची घडामोडी घडलेली आहे, ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, म्हणजे ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत. तुम्ही स्वतः शिवसेनेचे प्रमुख म्हणून तालुक्यामध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यामुळं तुम्हाला वाटतंय का महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं आणि विरोधकांचा जो एक स्पेस निर्माण झालेला आहे तो
भरून काढण्याचं काम ठाकरे बंधू नक्कीच करतील आणि एकंदरीत लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतील किंवा एक महाराष्ट्राचं राजकारण त्यामुळे कुठेतरी बदलू शकतं का किंवा समाजकारण अर्थकारण. आता खरं तर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे उद्धव साहेब ठाकरेंच्या अन्याय झाले नाही, पक्ष फोडला गेला वगैरे काय अशी भावना आहे, अन्याय झालेला आहे अशी भावना सर्व लोकांच्या मध्ये महाराष्ट्रात आहेच, नाकारता येत नाही. लोकांना वाटतंय आता की दोघे एकत्र येतात चांगलं होतंय, अडचणीच्या काळात दोघे भाऊ एकत्र येतात ही एक चांगली गोष्ट आहे की जी गरज आहे, अशा लोकांच्या भावना आहेत. म्हणजे आपण जसं बघतो मी जसं लोकांच्या मध्ये वावरत असतो त्यावेळी दिसतं मला की लोकांच्या मध्ये ही भावना आहे की मुंबई महापालिका ठाकरेंनी जिंकली पाहिजे. तिथं आता सध्या तरी ठाकरेंचाच तिथं अस्तित्व तिथं असलं पाहिजे तिथं महानगरपालिकेमध्ये हे दिसतंय. आणि तिथं त्यांनी सुद्धा सत्तेवर आल्यानंतर चांगल्यापैकी विकास केला पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, दमन काम केलं पाहिजे. ते एकत्र येतात ह्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक आश्वासक एक समाधान आहे. त्यांना कुठेतरी समाधान वाटतं की दोघे एकत्र आले ते बरं झाले जरा असं लोकांच्याकडून ऐकायला मिळणारी, लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारी ऐकायला मिळणारी भावना आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. कारण ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळं सोशल मीडियामध्ये आणि एक सर्वसामान्य लोकांच्या चर्चेमध्ये मोठा एक राजकीय बदल पाहायला मिळतो. एक राजकीय निरीक्षक म्हणून हे माझं एक मत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका प्रश्नावरती एकत्र आले म्हणजे हिंदीची सक्ती असेल आणि मराठी भाषेची होणारी गरजेची. मराठीच्या मुद्द्यावरती सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या पद्धतीने चर्चा पाहायला मिळते आणि एकंदरीत आपली मुलं मराठी शाळेमध्ये टाका म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकलं पाहिजे किंवा मराठी शाळांची चांगल्या पद्धतीनं एक प्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे किंवा मराठी शाळांकडे होणारं दुर्लक्ष हे सरकारकडून काय केलं पाहिजे. मराठी ही जास्तीत जास्त काय झाली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा एकंदरीत व्यवहार असेल, त्या मराठी भाषेविषयी आपलं असणारं प्रेम असेल ते वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे. एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही मराठी भाषेबद्दल काय आव्हान करू शकता सर्वसामान्य लोकांना किंवा एकंदरीत त्या आव्हानातून सरकारला काय संदेश देऊ शकता. नाही तुम्हाला हे बघा मराठीबद्दल सगळ्यांना प्रेम आहे, सरकारला प्रेम आहे, तर त्यांनी पहिलं झेडपी शाळा सक्तीची केली पाहिजे. आणि विशेष करून म्हणजे साहजिक आहे तुम्हाला मी सांगतो जिल्हा परिषद शाळा सक्तीची करा, संपला विषय. म्हणजे सरकारी अधिकारी असू दे नोकरदार असू दे 100% नेते मंडळी असू दे त्यांची मुलं सरकारी शाळेत जिल्हा परिषद शाळा सक्तीची करा, संपला विषय. आणि शिक्षण मोफत करा. देशात राज्यात कुठेही शिकू द्या, तिथनं पुढं शिक्षण फ्री असलं पाहिजे. आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना अनुदान सरकारनं द्यावं, मग सगळ्या शाळा व्यवस्थित चालतात. तुम्हाला सांगतो सगळीकडे गुणवत्ता वाढीच लागणार, ह्याच्यामुळं 100% लागणार. म्हणजे एकंदरीत स्थानिक पातळीवरती आणि विशेष करून प्राथमिक शिक्षणापासूनच सरकारला लक्ष दिलं पाहिजे. जिल्हा शाळेवरती जे सध्या दुर्लक्ष होते 100% लक्ष दिलं पाहिजे. दिसतंय का नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये सरकार कुठेतरी ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी करायला कमी करतोय. नुसतं सीबीएसईचा दर्जा देऊन नाही चालणार त्याला. म्हणजे नुसतं कुठेतरी टेक्निकली काम करू नये ना, एखादी गोष्ट मान्यता प्राप्त वगैरे नाही का, ह्या गोष्टी करून नाही हे जमणार नाही नुसतं करून. आता समजा मी आता प्रजा गटाचं म्हणून मी काम करतो एक जनसेवक म्हणून, माझ्या मागे ऍडव्होकेट लागलं काय, प्राध्यापक लागलं काय, पण मला त्यातलं नॉलेज किती आहे हे महत्वाचं आहे. नुसतं सीबीएसई करून जमणार नाही, तर त्याच्यामध्ये आपण आणखीन पुढचं का नाही करत सक्ती, हे महत्वाचा विषय. सक्ती केली पाहिजे. मला तुम्ही आज हिंदी सक्ती करायची का नाही याच्यावरती तो भांडण होते. झडपी सक्ती का होत नाही, जिल्हा परिषदेचं शिक्षण सक्तीचं का होत नाही, होतात ना, त्यातलं सगळं शिकाय. तुम्ही आता सीबीएसई दर्जा देत आहे, राहतोय काय, सगळ्यात दर्जा द्या ना, त्याला कसला दर्जा द्यायचा तो द्या, तो झडपीला द्या. का होत नाही, सरकारचा प्रायस चुकतोय 100% चुकतोय, धोरण चुकतंय. आणि हे खाजगी संस्था वगैरे भरपूर बोकाळलेले आहेत. पण माझं असं मत आहे जर खाजगी संस्था टिकवत ते काढायचं खायचं काम नाही,
खाजगी संस्थांनी, पण ते काढल्या तर माझं मत हे बघा, सरकारने त्यांना अनुदान द्यावं आणि खाजगी शिक्षण पूर्णपणे मोफत असलं पाहिजे महाराष्ट्रात, ही गोष्ट झाली पाहिजे. कर्जमाफी वगैरे, लाडक्या बहिणी वगैरे, ह्या गोष्टी काय एकदम, हे बघा एसटीत, आता मी एसटी डेपोत गेलो होतो, ज्या काही गोष्टी बघायला मिळतात नाही ऍक्च्युली, जे चालू आहेत सरकारकडून योजना वगैरे, हे योजना अवघड आहे, कसं चालणार ते महामंडळ खातं तरी, कुणाला योजना दिल्या पाहिजेत, कुणाला नाही दिल्या पाहिजेत, नुसती निवडणूक आणि ते बघून मतदार, प्रत्येक येणाऱ्या जनतेच्या नागरिकांमध्ये फक्त मतदारच जर बघितला गेला तर विकास होणार नाही. 100% सांगतो, अजिबात विकास होणार नाही. लोकांना तुम्ही शिक्षण मोफत द्या, आरोग्य व्यवस्था मोफत द्या आणि प्रशिक्षण व्यवस्था मोफत द्या, एवढ्या 3च गोष्टी मोफत करा, खूप मोठा भार लोकांचा हलका होणार आहे. पण तुम्ही 1,500 हजाराने 1,000 काय होणार आहे लोकांचं? लोकांना आता हे कळलं पाहिजे, लोकांनी स्वतः हे सांगितलं. आता हे स्मार्ट मीटरचं लकडं मागे लावलं, किती पैसे त्याच्यामध्ये जात आहेत भरमसाठ. मग हे लोकांनी आता जागरूक झाले पाहिजे आणि त्यांनी मागणी ठेवली पाहिजे सरकारकडे की आम्हाला शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि व्यावसायिक प्रशिक्षण व्यवस्था, आम्हाला एवढ्या 3 गोष्टी फ्री द्या, आम्हाला बाकीचं काही नको. आणि बाकीचं जे काही द्यायचंय, जे अपंग असतील, दिव्यांग असतील, निराधार असतील लोक, त्यांना खरोखर दिलं पाहिजे सरकारने, त्यांना दिलं पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. शेतकरी कर्जमाफी व्हावी हा एक विरोधकांचा मुद्दा आहे. आणि एकंदरीत सध्याच्या महायुतीने सुद्धा आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील चित्र बघितलं तर सध्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची आवश्यकता आहे असं पाहायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतंय, सरकार आगामी काळात कर्जमाफी करेल का? माझं असं स्पष्ट मत आहे बरं का, सरकारनं फक्त एवढ्या 3च माफिया द्याव्यात, शेतकरी सुद्धा ऐकतील. शिक्षणाला आज बघा ना तुम्ही, एक मुलगा शाळेत इंग्लिश मिडियम मध्ये पाठवायचं म्हटलं, तर आमच्यात सासवड गाव आहे, सासवड मधून एखाद्या इंग्लिश मिडियम मध्ये पाठवायचं म्हटलं तर त्याचा आज पहिलीच्या मुलाचा खर्च आहे 25,000 रुपये, फक्त त्या ऍडमिशनचा आणि बसचा. बाकी इतर जे आतमध्ये परत वर्षानुवर्ष कार्यक्रम होत असतात, ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्याचा खर्च वेगळा आहे. 5-50 हजार जवळपास एका मुलाला खर्च येतो, एका मुलाला. आणि ते जिल्हा परिषद मध्ये गेलं तर त्याला काही खर्च नाही. हे काय गोष्टी होत आहेत? जर तुम्ही गणवेश फ्री देताय मुलांना, सक्तीचं करा शिक्षण आणि सगळं फ्री द्या ना, काय अडचण आहे. डिजिटल मीटर म्हणजे जे स्मार्ट मीटर आपण ज्याला म्हणतो, त्या स्मार्ट मीटरमुळे स्थानिक पातळीवरती विशेष करून ग्रामीण भागामध्ये लोकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो. आता बरेच लोक तुमच्याकडे सातत्यानं तो मीटरचा प्रश्न घेऊन येत आहेत, त्यांना काय सांगताल आगामी तो प्रश्न व्यापक पद्धतीने सोडवण्यासाठी तुमचं काय प्राथमिक अजेंडा काय असेल त्या संदर्भातला? लोकांनी ह्याच्यामध्ये लोकचळवळ उभी राहणं गरजेचं आहे. आता हे काय झालेलं आहे, जिथं नवीन घरं होत आहेत त्या ठिकाणी मीटर बदलले जात आहेत. नवीन घरात मीटर गेला की त्याला कळत नाही आपलं बिल कसं वाढलं ते. नवीन घरात आल्यामुळे त्याला वाटतं ठीक आहे ऍडजस्ट होऊन जातं. पण ज्या वेळी एखाद्याचा मीटर फॉल्टी होतो आणि तिथं फक्त दुसरा मीटर रिप्लेस केला होतो स्मार्ट मीटर म्हणून, त्यावेळी त्याचं बिल, आता मी तुम्हाला सांगतो बघा, एक बिल वाचून दाखवतो मी, फलटण तालुक्यातील जनतेने हे ऐकावं, फोटो सुद्धा दाखवतो मी. आपल्या वाठार निंबाळकर मधले नागरिक आहेत ज्ञानोबा एकनाथ लंबाते, ह्यांचं हे बघा, हे बिल दिसत आहे, दिसतंय पूर्ण? हा, तर ह्याच्यामध्ये पहा, ऑगस्ट 2024 मध्ये 24 युनिट होतं, सप्टेंबर 2024 मध्ये 83 युनिट होतं, ऑक्टोबर 2024 मध्ये 21 युनिट होतं, नोव्हेंबर 2024 मध्ये 24, डिसेंबर 2024 मध्ये 77, जानेवारी 2025 मध्ये 31. म्हणजे ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत 100च्या आतमध्ये राहिलेले पूर्णपणे, 100 एक 2 वेळा फक्त 50च्या वर गेले, नाही तर ते पण आतमध्ये 50च्या पण. आता फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन स्मार्ट मीटर टाकला, म्हणजे जानेवारीमध्ये टाकला असेल तो, फेब्रुवारीमध्ये त्याचं बिल आलं. फेब्रुवारी 2025 मध्ये 404 युनिट जळलं. कसं जळलं? आता हे उपकरणं काय बदलली नाहीत त्यांनी, एक्स्ट्रा काही इतर वापर विजेचा झाला नाही, मग हे बदललं कसं?
मार्च 2025 मध्ये 149, एप्रिल 2025 मध्ये 167, मे 2025 मध्ये 175, जून मध्ये 120, म्हणजे पूर्णपणे नंतर 100च्या वरची यांनी सिरियल बदललेली आहे. आणि जिथं बदलला तिथं एक मोठा बोनस दिलेला आहे लोकांना, दंड म्हणून. बोनस दिवाळीचा आपल्याला माहित असतो, पण हा दंड म्हणून एक दिलेला आहे की भरा आणि बदलत नाही, तुम्हाला काय करायचं तरी करा, बिलं कमी करून मिळणार नाहीत, काय नाहीत, संपला विषय. आणि कमी करायला नागरिकाला हेलपटीसारखे मारावं लागतात, कमी सुद्धा होत नाहीत तिथं. आणखी प्रत्येकाची एकाच दुसऱ्या तुरळक झालेली दिसतात, बाकीचे कुणाची बिलं कमी झालेली नाहीयेत. आणि 1-2-3 दिवसाने ह्या वीज महावितरणच्या पुढे या वीज बिलांची होळी करणार आहे त्या वीज ग्राहकांच्या समवेत, त्याची सुद्धा प्रशासनाने नोंद घ्यावी. तर अशा प्रकारे हे स्मार्ट मीटरचं लपडं सुरू आहे आणि सगळीकडे जवळपास चालू आहे, आपल्या फलटण तालुक्यात चालू आहे. आणि बोंबलून सांगतोय, लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली पाहिजे. जे फलटण विधानसभेचे आमदार आहेत, जे माढा लोकसभेचे खासदार आहेत, त्यांनी नोंद घेतली पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे. हे खालीच समाजसेवकांनी वगैरे इतर छोट्या छोट्या गटांनी याचा, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी याचा ठेका घेतलेला आहे का? पण आम्ही बांधतोय, आम्ही बांधणार, पण यांनी दखल घेतली पाहिजे, तर लोकांना कुठंतरी न्याय मिळेल. आणि लोकांनी सुद्धा लक्षात ठेवून, नाहीतर मतदानाला जर कोणी लोक आले तर त्यांना हा जाब विचारला पाहिजे लोकांनी. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींकडे लक्ष घालावं, पण महत्वाचं म्हणजे माहिती सरकारनं त्या स्मार्ट मीटर संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी. खरं लोकप्रतिनिधींनी हे भूमिका, ज्या अडचणी आहेत लोकांच्या, ह्या सरकारकडून पोहोचवल्या पाहिजे. भले विरोधातले असू देत, सत्ताधारी असू देत, सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. रागाने, क्रोधाने, रोषाने असं बोलतोय असा विषय नाही, पण लोकांची अडचणी ज्या आहेत त्या तळमळीने सांगतोय आणि त्यांनी त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत, एवढी माफक अपेक्षा. आणि सरकारकडून ते त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे, लोकांना न्याय दिला पाहिजे. पण स्मार्ट मीटरमुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत, बिले वाढत आहेत, ही समस्या नक्कीच सरकारकडून पोहोचली असेल, परंतु अजून सुद्धा सरकारकडून या विरोधात म्हणजे ही समस्या दूर व्हावी यासाठी मनाला पाऊल टाकल्याचं दिसत नाही. नाही, मग मला असं वाटतं एखाद्या राज्यातील लोकप्रतिनिधीने राजीनामा द्यावा, त्यावेळी डोळे सरकारचे उघडतील. अख्ख्या महाराष्ट्राचं तिकडे लागून राहिले की प्रामाणिक इथं कोण आहे का नाही लोकप्रतिनिधी, कुणीतरी राजीनामा दिला पाहिजे. माझा राजीनामा, आम्हाला न्याय द्या तुम्ही, आम्ही तुमच्याकडे सगळ्या लोकांच्या मागण्या तुमच्याकडे पोहोचवल्यात, तुम्ही आमच्याकडे बघत नाही. स्मार्ट मीटर सरकार म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशावरती एक प्रकारे भार पडतो 100%. आणि विनाकारण बघायला लागते, लोक नाराज आहेत त्याच्याबद्दल. लोकांना एक तर तुम्ही 1,500 का देताय, तुम्ही 2-2 हजार रुपये शेतीसाठी का देताय, का तर शेतकरी गरीब आहे म्हणून देता ना तुम्ही 2-2 हजार रुपये शेतकऱ्याला देता वर्षातून 3 वेळा. का देता? त्याला पेरणीला होईल, त्याला खुरपायला होईल, त्याला भांगलायला होईल, त्याला ज्वारी काढायला होईल, कणसं फोडायला होईल, ह्यासाठी देताय ना. मग मला सांगा, 6-6 हजार रुपये जर तुम्ही एका महिन्यात त्याचं बिल वसूल करत असाल तर हे चुकीचं नाही का? काय फायदा याचा? लोकांनी जागृत झालं पाहिजे. फलटण तालुक्यासह महाराष्ट्रातील जनतेनं याबाबत जागृत झालं पाहिजे की आपल्याला दिलं किती जाते आणि काढून किती घेतलं जाते, महत्वाचा प्रश्न आहे. आणि जागा झालं पाहिजे. जे आपण ज्यांना निवडून देतोय त्यांच्यापर्यंत ह्या प्रश्न समस्या मांडल्या पाहिजे आणि त्यांना माहित असणारच, विषयच नाही काय त्याच्यामध्ये. जर माझा व्यवसाय जात असेल तर त्यांचा माझ्यापेक्षा 100 पटीनं लोकांशी समन्वय येतो, 100 पटीने येतो. मी छोटा घटक आहे एकदम, त्यांनी मांडल्या पाहिजे, तळमळीनं मांडल्या पाहिजे आणि लोकांना ह्या अडचणीच्या संकटाच्या जोखडातून सोडवलं पाहिजे, तर ह्याला किंमत आहे. नाही तर त्याचा एक काही अर्थ नाही. म्हणजे एकंदरीत स्मार्ट मीटरमुळे जे काय अडचणी निर्माण होत आहेत त्या संदर्भात सरकारनं तर जागरूक झालंच पाहिजे, परंतु सर्वसामान्य लोकांची जागरूकता ही त्या दृष्टीला अत्यंत महत्वाची. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी जागा झालं पाहिजे. आता लोकांच्या ताकद आहे. जर सरकार ऐकत नसेल, सरकारला एका दिवसात जमिनीवर आणण्याची ताकद लोकांच्या मध्ये, आणि एखादं काम करत असेल तर त्याला खुर्ची बसवण्याची ताकद जनतेमध्ये. या प्रश्नासाठी तुम्ही एखादी जनता उभी करणार आहात का? रोज माझं चालूच असतंय, मी लोकांच्यात असतो, रोज बोलत असतो, सगळे कामं करत असतो. लोक चळवळ उभारण्याच्या, आता जे बोलतोय हे चळवळ उभारण्याचंच एक लक्षण आहे. हे ठिणगे हे पेटायला, हे बघा, ज्या जागृत जनता असते उशीर लागत नाही.
पेटायला त्याचं बंद व्हायला वेळ लागणार नाही. लोकांनी जागरूक खरंच झालं पाहिजे, नाही तर पुढच्या पिढीचं आता आपलं भवितव्य डोक्यात आहे, पुढच्या पिढीचं तर अवघडच काम आहे सगळं. धन्यवाद साहेब. धन्यवाद.